समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित झणे जडो देशी. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. विठ्ठला कुंडली ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात्, पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्टात्. पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रीसंताची या माता चरणावरी, 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 श्रीसंताची या माता चरणावरी. दंडवत साष्टांग दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. दंडवत साष्टांग हे करी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तोची गणेशो. सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी दोजे आता हृदय हे आपुले. चौफाळून या बलिबरी वैसभू पावले श्रीगुरुची. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमदा विलासया. नमो संसारतम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालनलेला. जयाचे आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता गिवे जिव्हे शेती नमस्कारुणे आता. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा विश्वंदनी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबर यांचा 4 चरणाचा असून वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जी काही गाथा आहे तर अनेक महात्म्याने त्या ठिकाणी महाराज प्रकाशित केलेले आहे. अर्थात अनेक अशी मोठी मोठी महात्म्य आहे की त्यांनी तुकाराम महाराज गाथेचं प्रकाशन केलेलं आहे. पण पैकी
वैकुंठवासी बाबुराव महाराज देवडीकर ही जे काही तुकाराम महाराजांची गाथाप्रत ती आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मान्य आहे. आणि त्या वैकुंठवासी बाबुराव महाराज देवडीकर गाथाप्रतीतील पहिल्या क्रमांकाचा हा काय की अभंग आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा की जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नाही श्री विठ्ठलेश भगवान आणि यांच्यासमोर उभे राहून महाराज एक दिव्य स्वरूपाची प्रार्थना करतात. आणि ती प्रार्थना जर कोणती असेल तर देवा तुझं जे स्वरूप आहे कसं आहे की समदृष्टीने आणि समचरणाने युक्त आहे. समचरण समदृष्टी विटेवरी साजेरी आणि तुझ्या या समत्वचरणाच्या आणि समत्व दृष्टीच्या ठिकाणी माझ्या अंतकरणाची वृत्ती तेथे राहो अशी तुकाराम महाराज एक प्रकारे या ठिकाणी प्रार्थना किंबहुना मागणी करतात. कदाचित तुकोबरायला देवाचा स्वभाव माहिती होता, कारण जो निष्काम भक्त भगवत प्राप्तीसाठी भगवंताची भक्ती करतो त्यावेळी देव काय करतो माहिती आहे का, त्याला अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवतो. ऐहिक ऐश्वर्य देतो, पद असेल प्रतिष्ठा असेल पैसा असेल हे सगळं देतो. आणि हे सगळं तुकाराम महाराजाला भगवंताच्या स्वभावाचं दिग्दर्शन माहिती होतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या अंतकरणाची वृत्ती तुझ्याच स्वरूपाच्या ठिकाणी राहो, त्याच्या व्यतिरिक्त तू जर मला काही देत असेल चरण संताचिया दुसरे चरण संताचिया हे पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया कृपादाने कधे दाविस्तारू कधे दाविस्तारू कृपादाने कधे दाविस्तारू कधे दाविस्तारू कृपादाने कधे दाविस्तारू कधे दाविस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका कृपादाने कधे दाविस्तारू आणि म्हणून आपला विषय हा होता की तुकोबराय देवाला म्हणतात आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. हे बघा प्रलोभनं जी असतात ते एक सामान्य प्रलोभन असतं, त्याच्यानंतर विशेष प्रलोभन असतं आणि त्याच्यानंतर अतिविशेष प्रलोभन असतं. अगदी मोकळ्या भाषेत सांगू का, साधारण लाच, मध्यम लाच आणि उत्तम लाच. तर तुकाराम महाराजाला हे माहिती होतं आणि तुकाराम महाराज म्हणे देवा मृत्यूलोकातील पदार्थ एक क्षणिक आहेत, नश्वर आहेत, अल्पकाळ टिकणारे आहेत आणि म्हणून माझ्या अंतकरणामध्ये ब्रह्मादिक पदाची इच्छा आहे असं जर तुला वाटत असेल तर महाराज म्हणतात तेही नको. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित जणी जडू देसी. देवाने विचारलं महाराज एवढी मोठी तुम्ही त्या ठिकाणी ही काही ब्रह्मादिक पदाची त्या ठिकाणी महाराज अपेक्षा या ठिकाणी नको म्हणतात, हे तुम्हाला कशामुळं कळलं तर महाराज म्हणतात तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्मनाशिवंत. कारण कर्माने आणि धर्माने निर्माण होणारे जे पदार्थ आहेत ते नाशिवंत आहे. त्याचं कारण आहे मी पुढे सांगणार आहे. यदकृतंगम तद अनित्यम. जेवढं क्रियेच्या द्वारा निर्माण होणार असतं ते सगळं अनित्य असतं असा या अभंगाचा भावार्थ आहे. आपल्या संकल्पित वेळेच्या त्या अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे की आज आपण
ज्या क्षेत्रामध्ये आहोत तर मला वाटतं महाराष्ट्रात काय पण भारतभर ज्या क्षेत्राचा आपला नामोल्लेख गेलेला आहे, श्री क्षेत्र राजूर भगवान श्री गणेशाचं हे काय की स्थळ आहे. आणि महाराष्ट्रभर भारतभर याची कीर्ती आहे. आणि गेल्या 58 वर्षापासून या ठिकाणी हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह होतो, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होतो. आणि याही वर्षी हा सोहळा मोठ्या थाटामध्ये साजरा होत आहे. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण विष्णूजी महाराज सास्ते. कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील आपल्या परिसराचे लोकप्रिय असे आमदार संतोष पाटील दानवे. मला वाटतं या ज्ञानेश्वर पारायण समितीचं अध्यक्षपद आहे आपले केंद्रीय माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे. आणि या संस्थांचे अध्यक्ष विद्यमान तहसीलदार साहेब. आणि असा हा संयुक्त विद्यमाने सुरू असलेला हा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमातील आज पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा माझ्याकडे आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण विष्णू महाराज शास्त्री यांच्याद्वारे आली. वास्तविक आता महाराज एकाच जिल्ह्यात आहे, मी त्याच जिल्ह्यातला आहे. पण बरेच दिवस आमची काही भेट नव्हती. पण 2-3 वर्षापूर्वी आम्ही पंढरपूरचे काम करीत असताना महाराजांना जागा घ्यायची आणि त्या अनुषंगानं आमची काय झाली ओळख झाली. आणि मग त्यांचा स्वभाव, त्यांचा स्नेह, खरं तर काही लोक असे असतात वन इन वन असतात. वन इन वन कळतं का तुम्हाला? त्याला एकच येतं, बाकीचं काही येत नसतं. काही लोक 2 in 1 असतात, म्हणजे त्याला गायनं करता येतं आणि वाजवता येतं. काही 3 in 1 असतात, त्याला कीर्तनं करता येतं, गायनं करता येतं आणि वाजवता येतं. पण आमचे शास्त्री महाराज म्हणजे पारमार्थिक क्षेत्रातील ऑल इन वन. सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं काय की त्या ठिकाणी अतिशय मोठं सहकार्य आहे. विठ्ठला आणि म्हणून त्यांच्या अथक प्रयत्नातून, कारण हे सगळं आयोजन करायचं ना, ते आमच्यासारखे लोक हे आयोजन करू शकत नाही, कारण लय ताण याच्यात. त्यांनी सांगितलं की सारखा जेव्हा काल्याचं कीर्तन होईल आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर मग फोन काय होतील की बंद होतील. स्वरूपाचा असणारा हा सोहळा. आणि याला एक योग आहे की आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. पण मी आत्ता पत्रक पाहिलं महाराज, त्याच्यात थोडीशी आपली चूक झालेली आहे. कारण नामदेव महाराजांचा 700 अमृत महोत्सव आहे. समाधी सोहळा जो नामदेव महाराजाचा 700 वर्षे होऊन त्याच्यानंतर आता किती आहे की हे 75 वर्षे पूर्ण होते. आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या जन्मोत्सवाला 700 वर्षे पूर्ण होऊन आता हे 50वं काय की वर्ष, म्हणजे 750वं काय की वर्ष आहे. आणि जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा मला वाटतं 300 म्हणजे 3 शताब्द्या होऊन 75वा हा काय की वैकुंठ गमन सोहळा आहे. आणि म्हणून असा हा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचं या ठिकाणी चरित्र आहे. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध असे वक्ते आमचे प्रभाकर नाना झोल यांच्या अमृतवाणीद्वारे या ठिकाणी भगवान नामदेव महाराजांच्या चरित्राचं या ठिकाणी कथा सुरू आहे. आणि या सगळ्या सोहळ्यामध्ये आज पहिल्या दिवशी सेवा माझ्याकडे. खरं वारकरी संप्रदायामध्ये आमच्या लोकांनी पुन्हा काहीतरी एक त्या ठिकाणी असं मनात घेतलेलं असतं. पहिल्या दिवशीचं कीर्तन म्हणजे लहान कीर्तनकार, दुसऱ्या दिवशी म्हणजे मोठा, असं काही नाही. फक्त पहिल्या दिवशी कोण घेत नाही माहिती आहे का? जर हे असं लाईट जाते भाईट जाते त्यामुळं पहिल्या दिवशी कीर्तन घेत नाही. तर तसं काही नाही, काही मृदंग बरोबर राहत नाही, गायनाचार्य काही कमी जास्त राहतात. असो पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा आहे. अत्यंत या ठिकाणी चांगली गुणवान मंडळी आहे. गाडेकर महाराज आहे, दादा महाराज आहे, काका महाराज आहे, चिल्ल्यावाळे, शिवाजी महाराज हे सगळे वाजवणार मंडळी आहे. आणि या सगळ्यांच्यामध्ये मला काही जास्त काही कळत नाही, पण तरीसुद्धा या ठिकाणी महाराजांचा आदेश आहे. आमचे विष्णू महाराज शास्त्री यांचं प्रेम आहे, माझ्याकडे सेवा. सज्जनानो, वारकरी संप्रदायाचे एक संविधान आहे, एक कायदा आहे. वारकरी संप्रदायामध्ये काही नियम आहे आणि वारकरी संप्रदाय हा नियमाचा बादील. काही लिखित नियम आहे, काही अलिखित नियम आहे. लिखित नियम कोणते आहे? पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने कुठल्या प्रकरणातील अभंग घ्यावा हे लिहिलेला नियम आहे.
काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये चरित्र केलं, हे काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे. पण हे बघा काही अलिखित नियम कोणते आहे की टाळकर्याने धोतर घालून उभं राहावं, हा लिहिलेला नियम नाही, पण तो मात्र काय की आहे. याचा अर्थ सांप्रदायिक चाली व्हाव्यात, हे लिहिलेलंच आहे नाही पण व्हाव्यात, हा काय की अलिखित नियम आहे. आणि म्हणून आज काल्याचे कीर्तन नाही पण पहिलं कीर्तन आहे. श्रवण करीत असताना षडलिंग आलेली त्याच्यात, उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता, अभ्यास अपूर्वता असे. तर ज्या विषयापासून आरंभ झालेला आहे त्या विषयाला धरूनच शेवट म्हणे, याचं नाव आहे उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता. मग पहिल्या दिवशीचं कीर्तन म्हटलं ना, तर पहिल्या दिवशीच्या कीर्तनामध्ये सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नामाधी, पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने भगवंताचं नाममहात्म्य प्रतिपादन करायला पाहिजे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये लीला महात्म्य प्रतिपादन करायला पाहिजे. म्हणजे नाममहात्म्यापासून आपला काय की या सप्ताहाचा आरंभ होतो आणि लीला महात्म्यामध्ये त्याचा काय होतो शेवट होतो. आणि त्या अनुषंगाने गाथेतील मंगलाचरणाचा हा अभंग आहे, अर्थात पहिलाच अभंग आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी अनंत कोटी ब्रह्मांड नाही श्री विठ्ठलेश भगवान यांच्या समोर राहून एक प्रार्थना केलेली आहे. खरं तर असं आहे की हा अभंग जर आपण बघितला त्याच्यामध्ये एक प्रकारची मागणीच आहे, तेथे माझी हरिवृत्ती राहो. महाराज काय म्हटले, तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी माझ्या अंतःकरणाची वृत्ती राहो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ही मागणीच आहे. पण मी मागणी न म्हणता आज या ठिकाणी पहिलं पद वापरलं, प्रार्थना आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी देवाकडे प्रार्थना केलेली आहे. प्रार्थना शब्दाचा सरळ अर्थ आहे प्रकृष्ट अर्थना. प्रकृष्ट अर्थना याचा शब्द आहे उत्कृष्ट दर्जाची केलेली याचना. मग मला एखाद्यानं जर विचारलं की महाराज मागणी आणि प्रार्थना याच्यामध्ये काय फरक आहे, कारण तेथे माझी हरिवृत्ती राहो ही एक प्रकारची मागणीच आहे आणि मी मात्र या ठिकाणी काय शब्द प्रयोग केला की प्रार्थना केलेली आहे. तर मागणीमध्ये आणि प्रार्थनेमध्ये एवढा फरक आहे की मागणी अशी असती की आपण एखाद्याकडे मागायला गेलो की गेल्या गेल्याच त्याला एकदम मागायचं, याचं नाव आहे मागणी. आणि आपल्याला एखाद्याकडे काही मागायचं असेल आणि तिथे गेल्यानंतर अगोदर त्याच्या कुठल्या तरी गुणाचं वर्णन करणे आणि वर्णन केल्यानंतर त्याच्याकडे काही मागणे, याचं नाव आहे प्रार्थना. म्हणजे प्रार्थनेमध्ये मागणीमध्ये हा फरक आहे. अभंग आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे, प्रमाण कोण द्यायची नाही. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, काय याच्यामध्ये मागणी आहे. देव से चित्ती त्यांची घडावी संगती, अखंड जया तुझी प्रीती मज देतयांची संगती, मग मी कमळापती तुझवा नाने कांटाळा. याच्यामध्ये काय की मागणी आहे. तुकाराम महाराज देवाच्या समोर उभे राहिले आणि त्यांनी एकदम मागणी केलेली आहे. मग मी या अभंगामध्ये प्रार्थना का म्हटलेलो आहे, तर प्रार्थना त्याला म्हणायचे की आपल्याला ज्याच्याकडे काही मागायचं आहे त्याच्या अगोदर गुणाचं वर्णन करून नंतर मागणे, याचं नाव काय की प्रार्थना. ब्रह्मलीन दोंडा महाराज देगलूरकर एक दृष्टांत सांगायचे. एका बाईला आपल्या त्या मला वाटतं श्राद्ध असतं ना, ज्याला आपण पितृपक्ष म्हणतो, आणि त्या पितृपक्षामध्ये कढी करीत असतात माता भगिनी, आणि कढीसाठी ताक पाहिजे होतं. आणि एका गावात एका म्हातारीकडे भरपूर ताक निघायचं, पण भयंकर कंजूस बाई ती, कधीच ताक त्यानं दिलं नाही. आता एका बाईला पुन्हा ते कढी वगैरे काढायची, गेली ती ताक मागायला तिच्याकडे. ताक मागायला गेल्यानंतर ती बाई थोडी आळशी होती, सकाळचे 9 वाजलेले, तिने काही घर झाडलेलं नव्हतं, मुलाला काही स्नान घातलेलं नव्हतं. ही बाई गेली ती पातेलं घेऊन, आणि गेल्या गेल्याच त्या बाईला काय म्हणे, बाबा बाई तुमच्यासारखी गदळ बाई मी ह्या गावात नाही पाहिली म्हणे, अजून झाडून घेतलेलं नाही. हां, ती पोरग काय त्याला शेंबूड किती, त्याला आंघोळ घातली नाही, कपडे अजून तशीच आहे. बरं जाऊ दे म्हणे बाई, मला तरी काय करायचं, मला एक तपीलभर ताक द्या म्हणे. देईन तिला, होय नाही भेटणार तिला, चल म्हणे पळ म्हणे घरी. इथं आली मज उकरा लागली म्हणे, एक झाडून घेतलं नाही, भानगडी केल्या. ती तिकून जेव्हा मागं निघाली तेव्हा दुसरी बाई ताकाला चालली. कुठे गेली ती म्हणे, काय नाही, त्या बाईकडे ताकाला गेले. मिळालं ताक म्हणे, नाही. काय म्हटली म्हणते म्हणे, घरी ताक नाही. म्हणजे म्हणे जाऊ दे, मी जाऊन भेटून देते म्हणे.
ही बाई तिथे गेली आणि गेल्या गेल्या तिने झाडू घेतला आणि ते घर झाडलं आणि ते पोरगं इतकं बेकार दिसत होतं. पण ही बाई म्हणे कायच पोरगं चांगलं बाई, तुमचं नक्की कलेक्टर होईल म्हणे. कलेक्टर होईल म्हटल्याबरोबर ती स्वर्गातच गेली. मला माझं पोरगं कलेक्टर होईल म्हणे. हो बाबा तुमच्यासारखीच बाई ह्या गावात नाही म्हणे. काय सुंदर पोरगं, काय घर तुमचं. बरं आली कुणीकडं म्हणे काय नाही मला थोडंसं ताक लागत होतं म्हणे. ताकं घेऊन जाय दही घेऊन जाय म्हणे. सांगण्याच येतो काय, आपण ज्याच्याकडे मागणी करायला गेलो त्याच्या गुणाचं वर्णन थोडंफार का होईना केलं तर मला वाटतं त्या ठिकाणी आपल्याला काय आहे की मागणी त्या ठिकाणी पूर्ण होते. याला म्हणायचं प्रार्थना. विठाला तुकोबा आहे त्याचे अनेक अभंग आहे. उपाधी वेगळे उपाधी वेगळे तुम्ही काय म्हणतात. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुणी ठेवा नारायणा. म्हणजे अगोदर देवा तू कसा आहे ह्याचं वर्णन करायचं आणि नंतर काहीतरी मागायचं. याला काय म्हणायचं प्रार्थना. आणि सज्जनानो, आपल्या हिंदू धर्मामध्ये, मुस्लिम बांधवामध्ये, ख्रिश्चन बांधवामध्ये, बौद्ध बांधवामध्ये आपण सणावाराचं जर पाहिलं तर त्या ठिकाणी कधीच साम्य नाही आहे. चारच धर्म आपल्यासमोर मी मांडले. हिंदू धर्माचं आणि मुस्लिम बांधवाचं सण एक नाही, देव एक नाही, त्यांच्या प्रथा पद्धती सगळ्या कशा आहे की भिन्न भिन्न आहे. हिंदू धर्माच्या आणि ख्रिश्चन धर्माच्या पद्धती जर पाहिल्या तर आपण वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की जेवढे जेवढे धर्म असतील या सर्व धर्माच्या देवता वेगळ्या आहे, सणवार वेगळे, पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत. पण सगळ्या धर्मामध्ये एक गोष्ट अशी की ती एक आहे आणि तिचं नाव आहे प्रार्थना. आपण गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर काय करतो आपण प्रार्थना. ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये गेल्यानंतर काय करतात प्रार्थना करतात. म्हणजे प्रार्थना ही प्रत्येक धर्मामध्ये आहे. म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये पांडुरंगाला काय केलेले की प्रार्थना केलेली आहे. बरं का प्रार्थना केली असेल हा दुसरा प्रश्न आहे. गंमत असे की हा अभंग पहिल्या क्रमांकाचा आहे. तर ब्रह्मलीन वक्ते महाराज सतत या अभंगाचा 3 प्रकाराने अर्थ लावत होते. सगुण परक लावत होते, निर्गुण परकही लावत होते. आणि कुठलाही ग्रंथ असेल तर त्या ग्रंथामध्ये अगोदर अनुबंध चतुष्टय असतो, साधन चतुष्टयत असते. म्हणून हा जो ग्रंथ अभंग आहे ना तर या अभंगामध्ये साधन चतुष्टयत आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने याच्यामध्ये वैराग्य सांगितलेलं आहे. आणि कन लगे माईक पदार्थ याच्यामध्ये वैराग्य सांगितलेलं आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म याच्यामध्ये विवेक सांगितलेला आहे. आपल्याला तेवढं सांगायचं नाही. परंतु तुकाराम महाराजांनी भगवंताकडे प्रार्थना का केली असेल. सज्जनानो, इतर पंथ, इतर धर्म किंवा इतर जे काही संप्रदाय लोक म्हणत असतील त्याच्यामध्ये ना आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मोठा फरक आहे. कारण इतर धर्मात, इतर पंथामध्ये असं आहे की देवही एक आहे आणि त्या देवाला प्राप्त करून घेण्याची जी पद्धती आहे, जी उपासना आहे ती सुद्धा कशी आहे की एक आहे. आपण मुस्लिम बांधवात जर पाहिलं एकच देव, नमाज अदा करणे किंवा 1-2 असं त्या ठिकाणी महिना वगैरे धरणे याच्या व्यतिरिक्त नाही. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तसं नाही महाराज. देव एक आहे पण त्या एका देवाला प्राप्त करून घेण्याच्या ज्या उपासना पद्धती आहेत त्या मात्र अनेक आहे. मग साध्य अनेक आहे म्हणून साधना अनेक नाही हे ध्यानात घ्या. आपलं साध्य एकच आहे. काही लोक म्हणतील मग 33 कोटी देव आहे. 33 कोटी देव आहे का नाही. तर 33 कोटी देव जरी असेल तरी आमचा देव एकच आहे. त्याचं कारण तुम्हाला आपलं सोपं उदाहरण सांगतो. आता इथे बसलेले माता भगिनी, इथे बसलेले पुरुष आमचे. आता महिला मंडळाकडं अलंकार जास्त असतात आणि पुरुषाकडे कमी असतात.
पण अलंकार अनेक जरी असेल तर अनेक अलंकारामध्ये एक गोष्ट अशी की ती एक आहे. कोणते आहे शास्त्री महाराज? सोनं कसं आहे की एक आहे. हा, सोने सोनेपणा उणे. आपला विषय तो चालला की अनेक जरी अलंकार असेल तर त्याच्यामध्ये सोनं कसं आहे की एक आहे. माझं बोलणं चुकलं, तुमचं चुकलं, माझं चुकलं. अनेक अलंकारात एक सोनं नाही, एका सोन्याचे अनेक अलंकार झाले. तसं अनेक देवात एक देव नाही. धरी येली सोंगे येणे अवघे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे. धरी येली सोंगे, येणे अवघे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे, अवघे पांडुरंगे, अवघे पांडुरंगे. धरी येली सोंगे, देवनंदला नाना परी, धरणी उरला चराचरी, धरणी उरला चराचरी, धरणी उरला चराचरी, नाना परी, धरणी उरला उरला चराचरी, धरणी उरला उरला चराचरी, धरी येली सोंगे, येणे अवघी पांडुरंगे. आपला विषय हा सुरू होता. अनेकामध्ये एकत्व हे जर कुठे असेल तर फक्त आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. पण आपल्या भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर साधना मात्र एक नाही. उपायाची नाही वाणी येथ, अधिकार तैसा दावेला मार्ग, चालता हे मज कळू येते, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ. अनेक साधना आहे, पण अनेक साधनापैकी मुख्य साधन कोणतं आहे त्याचं थोडंसं आपल्याला चिंतन करायचं. हे बघा, आपण वेद, शास्त्र आणि संत वाङ्मय याचं जर चिंतन केलं तर वेदामध्ये पहिलं सांगितलं की ज्ञानादेवतु कैवल्यम. कारण भगवत प्राप्तीचं अपरोक्ष ज्ञानाचं पहिलं साधन जर कोणतं असेल तर ज्ञान आहे. वाचुनी ज्ञाने विनयके, उपाय करिशी जितुके, तीही गुंफिशी अधिके रुखिये. मी जर असा आपल्याला प्रश्न केला की पंढरपूरला जाण्यासाठी महाराष्ट्रातून किती मार्ग आहे? किती मार्ग आहे? अनेक मार्ग आहे. कुठल्याही भागातून तुम्ही पंढरपूरला जाऊ शकता. बरं, पंढरपूरमध्ये गेल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिराकडे जाण्यासाठी किती गल्ल्या आहेत? तर अनेक गल्ल्या आहेत. तुम्हाला दक्षिण भागातून गल्ली आहे, तुम्हाला उत्तर भागातून गल्ली आहे. बरं, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं असेल तर किती द्वार आहे? मला वाटतं जी लोक त्या मंदिरात गेली त्यांना माहिती आहे की 4 महाद्वार आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. पण आपल्याला जर पांडुरंगाच्या चरणावरती प्रत्यक्ष आपला माथा टेकून जर दर्शन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी एकच असं द्वार आहे की त्या द्वारातून आत जावं लागतं. मला वाटतं त्याला पहिल्यानं चांदीचा पत्रा लावलेला होता, आता तो पत्रा काढला. त्या दरवाजातून गेले तर आणि तरच तुम्हाला काय होईल? पांडुरंगाचं दर्शन होईल. एक माणूस, शास्त्री महाराज, उत्तर महाद्वारातून गेला, 15-20 मिनिट आत राहिला आणि दक्षिण दरवाजातून बाहेर निघाला. त्याला एकाने विचारलं, बा दर्शन झालं? म्हणे देवच नाही म्हणे त्या देवळात, देव पाहिलाच नाही म्हणे, देव नाहीच म्हणे तिथे. अरे बापा, ह्या दक्षिण दरवाजातून उत्तर दरवाजातून तो देव दिसत नाही, कारण देव पाहण्यासाठी एकच दरवाजा आहे, त्या दरवाजातून जावं लागतं. तसं अनेक प्रकारचे जरी मार्ग असेल तर ज्ञान हे सगळ्यात मोठा काय की उपाय आहे. महाराज म्हणतात एक नियम आहे वेदांत तत्वज्ञानाचा, ज्याच्या अज्ञानानं जे भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आणि म्हणून जगत हे परमात्म्याच्या अज्ञानानं भासलं, परमात्म्याच्या ज्ञानानं निवृत्त होणार आहे. याच्यावर मी जास्त बोलणार नाही. पण एक मात्र तुम्हाला हे मान्य करावं लागेल की ब्रह्मज्ञाना वाचून मला वाटतं उद्धार नाही, भगवंताची प्राप्ती नाही. पण ते ज्ञानाच्या संबंधी ज्ञानोबराने काही ओव्या मांडलेले आहे महाराज. पाताळीचे हे निधान, दाविल किर अंजन, परी हो आवे लोचन पायाळाचे. माऊलीने सांगितलं
पाताळातलं जे धन आहे ना ते दिसतंय, पण त्याच्यासाठी डोळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं अंजन घालावं लागतं. ते अंजन जर डोळ्यामध्ये घातलं तर तुम्हाला जमिनीतलं धन दिसतं. पाताळीची हे निधान दावील किर अंजन. आणि बघा परी पण परंतु हे उपसर्ग मोठे अवघड आहे. मला माणूस चांगला पण म्हणलं की त्याचं मागचं वाटोळं झालं समजायचं. तसं माऊली काय म्हणतात, पाताळातलं धन अंजन डोळ्यात घातलं दिसतंय. परी होवावे लोचन पायाळाचे. हे बघा जमिनीतलं धन अंजन डोळ्यामध्ये घातलं तर दिसतं, पण त्याला लोचन म्हणजे डोळे कोणाचे पाहिजे? पायाळाचे. आता आपण पायाळू आहे का डोकळू आहे? सगळे डोक्यातून आलेले आहे. आपल्या डोळ्यात अंजनाच्या किती डब्या घातल्या तर आपल्याला ते धन दिसणार नाही. तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ किर नाही आन परिते जिथारे ऐसे मन शुद्ध व्हावे. हे बघा ज्ञानाने मोक्ष मिळतो, पण तिथं मन स्थिर पाहिजे. आणि मन कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. तेव्हा त्याला ब्रह्मज्ञानाने भगवंताची प्राप्ती होते. त्याच्यानंतर योग आहे महाराज. तर योग तर आपण करू शकत नाही. आता तुम्ही जर एखाद्या डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरनं सांगितलं माऊली एक काम करा, काय तुम्हाला जर या रोगातून जरा बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला दररोज एक 10 मिनिट अनुलोम विलोम करा, 200-300 कपालभातीचे स्ट्रोक मारा आणि 2 किलोमीटर सकाळीच चला आणि या, म्हणजे 4 किलोमीटर जाणं येणं करा. हे होऊन लागलं बाबा आपल्याकडून काही एवढं जमत नाही. मग एक काम करा म्हणे, महिन्याला 10,000च्या गोळ्या खा. काय खाते महाराज? गोळ्या खाते लोक, पण योग करीत नाही आहे. कारण योग कठीण आहे. योगाच्या वाटा जे निघाले गा सोबटा तया दुःखाचा तिसेल वाटा भागाला. जय लोहाचे चने जय बोजरिया पडते खाणे तै पोट भरणे की मरणे शुद्धी नेनो. आणि म्हणून तर माऊली म्हटले ना, अष्टांग योगे न सिनी जे यमन निरोध नकी जे रया वाचा गीत गाई जे वाचा गीत गाई जे. बघा सज्जनानो, ब्रह्मज्ञानाने मोक्ष मिळतो, पण तिथे काही अटी आहे. योगाने मोक्ष मिळतो, पण त्याच्यामध्ये कठीणता आहे. आणि मला वाटतं कर्मानेही मोक्ष मिळतो, पण त्याच्यामध्ये सूक्ष्मता आहे. मोडोनी मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर किला राजभर चालेचा राजभर चालेचा. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर योगामध्ये कठीणता आहे आणि ज्ञानामध्ये अधिकारता आहे. आणि म्हणून या तिन्ही साधनाच्या द्वारे आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून सर्वसामान्य लोकांना सोपं साधन जर कोणतं असेल तर भगवंताची प्रार्थना करणे हे मला वाटतं सगळ्यात सोपं साधन आहे. आणि तीच प्रार्थना तुकाराम महाराज आजच्या समचरण
चरण समदृष्टी. हे बघा इथे 2 पदं घातले, समचरण समदृष्टी. खरं तर आहे की दृष्टीचा आणि पावलाचा जास्त संबंध आहे. चरण म्हणजे पाय आणि दृष्टी म्हणजे नजर. तर महाराज म्हणतात देवा तू कसा आहे की समदृष्टीही आहे आणि समचरणही आहे. हे बघा लोक असं सहज एखादा त्या ठिकाणी शब्द उच्चारत की माणूस चांगला आहे पण त्याचा पाऊल वाकडा पडला म्हणतात. काय माणसाचा काय पडला. आणि म्हणून कधीही पावलं जेव्हा वाकडे पडतात ना तर अगोदर नजर वाकडी होती आणि म्हणून नजराचा आणि पावलाचा नित्य संबंध आहे. पाप हे सतत माणसाच्या नजरेतून खाली जात असतं. म्हणून माणसाच्या अगोदर नजर चांगली पाहिजे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव स्वपाके च पंडित समदर्शिनः. नजर सम झाली की त्याची चरण कसे की सम आहे. तुकोबर आहे या पांडुरंगाला म्हणतात की तू समचरणाने समदृष्टीने युक्त आहे. आपण देवाच्या अवताराचं थोडंसं मासं चिंतन करू मागचं. काही पायात देवाच्या अवतार असे तिथं पायच नाही आहे. काही अवतारामध्ये पाय आहे पण एक पाय पुढे एक पाय मागे आहे. कृष्ण अवतारात जर चिंतन केलं तर देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिकार म्हणू स्वामी माझा. पण पांडुरंग परमात्मा असा आहे की महाराज त्याचं पावलंही सम आहे आणि त्याची नजरही चांगली आहे. आता मागच्या अवताराच्या नजरा पाहून तुम्ही भक्ता राखी पायापाशीन दुर्जनाशी संवारे. इथे तसं नाही आहे. हे जे उपहासानं बोलणारे लोक असतात ना हे आपल्या वारकऱ्याला शास्त्री महाराज लय उपहासानं बोलतात. पंढरपूरची वारी आली ना तर कधीही नाही म्हणणार त्यांच्या मुखातून का हो तुमची वारी आली जायचं की नाही. तसं नाही म्हणत ते. का हो तुमचं ते आलं असेल ना आता म्हणजे ते वारी नाही म्हणणार ते. बरं आपण वारीहून आल्यानंतर मग तर सोयीनं बोला नाही तर आपल्या लोकायला तर तसं नाही. गेल ते वारीला म्हणे हो काय म्हणला देव. काही लोक काय म्हणते काय म्हणला देव. असं जर तुम्हाला कोण आता विचारलं ना तर मग मी सांगतो तसं त्याला सांगा बरं का. समजा तुम्ही पंढरपूरला गेले पंढरपूरहून आले आणि एखादं म्हणले गेल ते का पंढरपूर म्हणे हो काय म्हणला देव तर त्याची पहिली वाबडीत देतो मी आणि त्याला म्हणा बा देवाने आम्हाला हे सांगितलं की इथून गेल्यावर तुला जो विचारेल काय म्हणला देव तर त्याच्या थोबडीत मारायचं. कशासाठी सांगू मी विनोद म्हणून नाही सांगत पण लोक म्हणते देव का बोलत नाही. खरं सांगा आपला विटेवर उभा असणारा पांडुरंग परमात्मा जर बोलला असता तर आपल्याला रांगेत उभ्या लायकीची सुद्धा आपण नाही. देव म्हणला असता अरे यानं लय पाप केलं याला बाजूला करा हे लय चांगलं आहे त्याला जरा येऊ द्या. देव बोलत नाही म्हणूनच 36 तास रांग आहे माऊली. देव जर बोलला असताना तर आपल्याला देवानं सांगितलं असते अरे भ्रष्टाचारी लोक पाप करणारे लोक यायला येऊ देऊच नका. याचा अर्थ आमच्या देवाची नजर कशी आहे सम आहे आणि आमच्या देवाची पावलं कशी आहे की सम आहे. एक विदर्भातला वारकरी आणि पंढरपूरमध्ये असा रुसून गेला. काय करायचं चातुर्मासाला थांबला पाठ ऐकायचा आणि मग काय झालं की त्याने गंध लावायचं असं ते पूर्वीच्या काळात एक डबं वगैरे तयार केलं. आताचे गंध लावणारे वेगळे त्या काळातले गंध लावणारे वेगळे होते. आता अगोदर विचारतात पैसे आहे का नंतरच गंध लावतात अन्यथा लावित नाही. पहिले तसे नव्हते महाराज. पहिले आपले गंध लावित जायचं ज्यांना टाकले त्यांना घ्यायचे. 4 महिन्यामध्ये याच्याकडे कसं तरी 1000 रुपये साचले. आता हा जेव्हा दर्शनाला जायचा तर एका दुकानदाराच्या पुढे त्याने काय करायचे कसे पायतनं काढायचे म्हणजे अरे राम राम दररोज व्हायचा. तोंड ओळख झाली. आता याला वाटलं बरं चाललं आपले गंध लावायचं म्हणून कशाला जायचं घराकडे. पण आली माऊलीची वारी पा. याला असं वाटलं का आता चातुर्मास संपला आता आपण आळंदीला वारीला जाऊ. पण हे पैसे कुठे ठेवायचे एवढी मोठी ते गठोड असं साचलं आणि त्याने त्या दुकानदाराला सांगितलं दुकानदार मी आता आळंदीला चाललो असं करा की 1000 रुपये तुमच्याकडे राहू द्या. वारी झाली तो वापस आला आणि दुकानदाराकडे पैसे मागणीला तो गेला. गेल्यानंतर दुकानदाराला असं वाटलं की इथं याचं कोणीच नाही आता नाहीच पैसे दिले तर काय होणार आहे. हो दुकानदार माझे ते 1000 रुपये द्यावर म्हणे. अय मूर्खा म्हणे कशाचे पैसे रे म्हणे. तू पैसे ठेवलेच नाही द्यायचा कशाचे याला काढून द्या. नोकराला सांगितलं याला काढून द्या. आता जे 4-5 पक्ष झालेले ते चांगले बरं का अजून जास्त पाहिजे पक्ष. त्याचं कारण आहे की एखाद्या पक्षाच्या माणसाला अन्याय झाले की दुसरे लगेच पळूत येते तिथे त्याचा पक्षवाला. आता याच्या विरोधातले लोक तिथं आले अ दुकानदार ह्या गरिबाचे पैसे द्या म्हणे. अरे ते म्हणे ठेवलेच नाही तर वापस देण्याचा काय संबंध आहे. बरं पुरावा काय याच्याकडे पुरावाही नाही.
शेवटी यानं एवढा आग्रह केला तरी त्या दुकानदारानं सांगितलं याने माझ्याकडे पैसे ठेवले नाही म्हणून वापस देण्याचा काही संबंध नाही. आता हे वारकरी राहिलं आणि याच्या डोक्यात मग दुसऱ्या दिवशी विचार असा आला. गेला म्हण दुकानदार पैसे, अरे पैसे ठेवलेच नाही द्यायचे कसं काय म्हणे. एक काम करा दुकानदार, पैसे सुटले म्हणे तुम्हाला, पण तुम्ही पांडुरंगाच्या पायावरती हात ठेवून शपथ घ्या आणि देवाला असं म्हणा की देवा या वारकऱ्याने जर माझ्याकडे 1000 रुपये ठेवले असेल, मी वापस देत नसेल, मी बेईमान झालो असेल तर माझं रात्रीतून वाटोळ कर. झालं दुकानदार तयार. गेले आणि त्यानं कमरेपासून देवाचे पाय चोपीत नेले आणि हात ठेवले म्हणे बाबा देवा या वारकऱ्याने 1000 रुपये ठेवलेच नाही म्हणून वापस देण्याचा काही संबंध नाही, आणि जर याने पैसे ठेवून मी बेईमान होत असेल तर रात्रीतून वाटोळ कर म्हणे. वारकरी म्हणे आत्ता जमत म्हणे भाऊ आपला. आता आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, तो हा देवाचाही देव काय कळी काळाचा भेव. तो विचारला सगळ्या देवाचा देव आता हा पांडुरंग आहे आणि नक्की दुकानदाराला काहीतरी चमत्कार होईल. काय नाही, दुकानदार जसा झोपला तसाच उठला, सकाळी काटासुद्धा मोडला नाही. वारकरी पाहू लागलं माय म्हणे याला काहीच झालं नाही म्हणे. आणि मग त्याच्या डोक्यात वेगळ्या शंका येऊ लागल्या की जगात देवच नाही म्हणे. बरं जाऊ दे, आपण 1000साठी त्याला पुन्हा पांडुरंगाची शपथ घ्यायला लावली म्हणे. आणि असं करता करता टेन्शनमध्ये ते वारकरी झोपलंय आणि सकाळी 3 वाजता पांडुरंग त्याच्या स्वप्नात गेले आणि पांडुरंगाने सांगितलं वारकरी तू त्याच्याकडे पैसे ठेवले खरं आहे, तो देत नाही हेही खरं आहे, पण मला काही करता येत नाही हे तितकंच खरं आहे. कारण समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. तो एक काम कर म्हणे, काय सकाळी उठ म्हणे आणि परत त्याच्याकडे जा आणि शास्ते महाराज आमची ज्या भागाला जागा आहे ना त्याच भागाच्या कडीला म्हसोबाचं मोठं मंदिर आहे चंद्रभागेच्या पूर्व तीराला. देव म्हणे तू त्याच्याकडे जा आणि त्याला म्हसोबाचा शेंदूर काढायला लाव म्हणे. कुठलंही वारकरी दुकानदार पैसे द्या म्हणे. अरे गाढवा पांडुरंगाच्या पायावर हात ठेवून शपथ घेतली म्हणे, आता काय नाही. बरं एक काम करा, पैसे सुटले, फक्त तुम्ही म्हसोबाचा शेंदूर काढा, म्हणा म्हसोबा याने काही माझ्याकडे पैसे ठेवले नाही आणि मी वापस देत नाही, आणि मी जर बेईमान झालो असतो तर रात्रीतून वाटोळ कर. आता दुकानदार मनात म्हणे देवानंच काय केलं तर म्हसोबा काय करणार आहे. गेले म्हसोबात शेंदूर काढा, म्हसोबावर हात ठेवला. तो दुकानदार काय म्हणतो या वारकऱ्याने माझ्याकडे 1000 रुपये ठेवले नाही म्हणून वापस देण्याचा संबंध नाही, आणि जर मी बेईमान झालो असतो तो वाटोळ कर म्हणे. झोपलो पण दुकानदार रात्री आणि 12:30 वाजता त्याला हाय गॅस्ट्रो झाला. गॅस्ट्रो कळतो तुम्हाला, भलता गॅस्ट्रो झाला. त्याला ICUमध्ये टाकलं आणि तेवढ्याच म्हसोबा स्वप्नात गेला. म्हणे दुकानदार उद्या सकाळी पैसे दिले ते बरं, नाही तर दुपारी 3 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये तुमची रवानगी. देऊन टाकले पैसे त्यांना. म्हसोबानं धरलं की देवानं धरलं बरं. अरे म्हसोबा धरीतच नाही, देवानंच धरलं, पण डायरेक्ट न धरता इनडायरेक्ट धरलं. कारण देवानं जर धरलं असतं तर तुकाराम महाराजांचा हा अभंगच काढून टाकावा लागला असता. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. सांगण्याचा हेतू आहे हा विटेवर उभा असणारा पांडुरंग परमात्मा समचरणाने समदृष्टीने युक्त असा आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान सरळ मंदिराला चालेल ना, बसली पाहिजे. तुम्ही एक काम करा, गाथा पारायण माझ्या संग या सगळे
सकाळी चाल झाली तर संध्याकाळपर्यंत चाल नाही. विठ्ठला ते समचर साजी रे विठेवरी, साजी रे विठेवरी. ते समचरण साजी रे विठेवरी, साजी रे विठेवरी. ते समचरण साजी रे विठेवरी, साजी रे विठेवरी. ते समचरण साजी रे विठेवरी, साजी रे विठेवरी. पहावे विठ्ठल रूप, पहावी मातिरी विठ्ठल रूप. ते समचरण साजी रे विठेवरी, साजी रे विठेवरी. ते समचरण साजी रे विठेवरी, साजी रे विठेवरी. पहावे विठ्ठल रूप, पहावे विठ्ठल रूप. ते समचरण साजी रे विठेवरी, साजी रे विठेवरी. ते समचरण साजी रे विठेवरी, साजी रे विठेवरी. आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येयोग्याचे, तेहे समचरण साजरे विठेवरी. पहा विमातरी विठ्ठल रूप. आणि म्हणून समचरण निर्गुण दृष्टीने ज्याचा अर्थ जर असा केला तर सम शब्दाचा अर्थ या विश्वामध्ये निर्दोषम ही समम ब्रह्म. म्हणजे सम कोण आहे? ब्रह्म. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अनुनाही विषम. आणि चरण शब्दाचा अर्थ आहे त्याचं स्वरूप, आणि दृष्टी शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. म्हणजे समस्वरूप असणारा परमात्मा, त्याचं माझ्या वृत्तीला ज्ञान हो, असा एक निर्गुण परक याचा काय की अर्थ आहे. महाराजांनी इथे लिहिलं, तेथे माझे हरी वृत्ती राहो. आपण थोडं वृत्ती शब्दाचा अर्थ बघू, कारण वृत्ती प्रभाकर नावाचा एक स्वतंत्र ग्रंथ वृत्ती या पदावर तयार झालेला आहे. वृत्ती म्हणजे काय? हिंदी ग्रंथ आहे, निश्चलदास स्वामीचा आहे. त्यांनी पहिला प्रश्न लिहिला की वृत्ती सो क्या आहे, वृत्ती कशाला म्हणतात. त्याचं उत्तर दिलं खाली की अंतकरणाचा जो परिणाम, त्याचं नाव काय की वृत्ती. अंतकरणाचा परिणाम म्हणजे परिणाम पावल्याला जे अंतकरण, त्याचं नाव वृत्ती. पुन्हा प्रश्न केला त्याच्यानंतर, असा प्रश्न केला की काम क्रोधाधिक सुद्धा अंतकरणाचाच परिणाम आहे. मग पुन्हा त्याचं उत्तर काय दिलं माहिती आहे का? अंतकरणाचा प्रकाशक परिणाम, त्याचं नाव वृत्ती. महाराज काय म्हणतात? तेथे माझी हरी वृत्ती राहो. आता सोपं करून सांगतो मी तुम्हाला. माणसं परमार्थामध्ये चित्त ठेवतात, पण चित्तामध्ये संसार ठेवतात. आता हे वाजवणार आहेत, तर यांचं मृदंगामध्ये चित्त आहे म्हणूनच वाजवणं चाललं. मी कीर्तन करून राहिलो तर माझं कीर्तनात चित्त आहे म्हणूनच कीर्तन त्या ठिकाणी होते. वैकुंठ असे भीमरावांना उत्तरात पेटकर नेहमी सांगायचे की कीर्तनकाराने कीर्तन ऐकून सांगायला पाहिजे. ते कीर्तन उभं राहिलं ना, त्यांना अगोदर काय करायचं? स्वतः कीर्तन ऐकायचं, नंतर सांगायचं. तर कीर्तनामध्ये चित्त पाहिजे. आता तुम्ही कीर्तन श्रवण करून राहिला तर तुमचं कीर्तनात चित्त आहे, मला मान्य आहे. म्हणजे आपलं परमार्थामध्ये चित्त आहे, खरं आहे, पाहिजेही, पण चित्तात संसार नाही पाहिजे. आता आपलं कसं झालं सांगू का? आपलं झालं परमार्थात चित्त, चित्तात संसार. तर तुम्ही असं म्हणणार का आमच्यावर तुम्ही आरोप करता? महाराज आरोप नाही करीत. कीर्तनातून उठल्याबरोबर कीर्तनाच्या अभंगाचा विषय होतो का संसाराचा विषय होतो? संसाराचा विषय होतो. मग चित्तात काय आहे? संसार आहे. कीर्तन संपलं लय थंडी पडली म्हणते, थंडी पडली पडू दे ना, पण ते नाही म्हणणार. अभंगात काय झालं हे कधी सांगणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एके ठिकाणी, चित्ती तुझे पाय डोळा अखंड
तुमची वर्णावी गुण अखंड मुक्ती नाम तुमची वर्णावी गुण किती तुझे पाय माझे जाना अखंड मुक्ती नाम तुमचे वर्णावे गुण अखंड मुक्ती नाम तुमचे वर्णावे गुण किती तुझे पाय माझे जाना अखंड मुक्ती नाम तुमचे वर्णावे गुण अखंड मुक्ती नाम तुमचे वर्णावे गुण वर्णावे गुण. आणि म्हणून इथे तुकाराम महाराज म्हणतात, देवा समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझे हरिवृत्ती राहो. आणि देवा तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सतत माझी वृत्ती राहो, ही जी माझी तुला प्रार्थना आहे. याच्या मोबदल्यात मला तू आई कुठलीही पद देत असेल तर ती पद नको, कारण ती पद कशी आहेत सोडून आणि कन लगे माईक पदार्थ. या मृत्यू लोकातील सगळे पदार्थ हे माईक आहे. आपण माईक शब्दाचा थोडासा विचार करू, कारण आता लोकांना माईकच जास्त आवडतो, त्यातले त्यात हा माईक सगळ्यात जास्त आवडतो. हे बघा, कुठलंही एखादं कार्य झालं तर त्याला मटेरियल लागतं. आता हा मंडप तयार झाला ना, तर याला मटेरियल लागलं. तुम्ही घर बांधलं, त्या घराला मटेरियल लागलं. नाही, तुम्ही साधं मला वाटतं काही एखादं 4 टिनाचं घर जरी बांधलं त्याला मटेरियल लागतं. तसं हे जे जगत आहे ना, तर हे जगत कोणत्या तरी कारणापासून निर्माण झालेलं आहे. आणि शास्त्रामध्ये 2 कारणं सांगितलेली आहे. एक आहे निमित्त कारण आणि दुसरं आहे उपादान कारण. जड जाईन जरा तुम्हाला ऐकायला, कारण मला सतत लोक म्हणते, महाराज एक काम करीत जा बरं, तुम्ही जरा खाली येऊन सांगत जा. म्हणलं तुम्ही तसेच राहा, तुम्ही नका वर येऊ, आम्हाला खाली घ्या. निमित्त कारण कशाला म्हणायचं आणि उपादान कारण कशाला म्हणायचं हे अगोदर तुम्हाला सांगतो. कुठलंही कार्य निर्माणाच्या हेतूमध्ये जे असतं पण त्याच्यापासून ते अलग असतं, त्याचं नाव आहे निमित्त कारण. पुन्हा बोलतो दुसऱ्या भाषेत, एखादं कार्य तयार व्हायचं असेल तर त्याच्याशिवाय ते कार्य तयार होत नाही, खरं आहे. पण त्याचा मात्र त्या कार्यात प्रवेश नसून त्याच्यापासून ते वेगळं असतं, याला त्या कार्याचं निमित्त कारण असं म्हणतात. अगोदर तुम्हाला कारण शब्दाची व्याख्या सांगतो. कारण कशाला म्हणायचं? ज्याच्या असण्याने जे कार्य निर्माण होतं आणि ज्याच्या नसण्याने जे कार्य निर्माण होत नाही त्याला त्या कार्याचं कारण असं म्हणतात. काही अवघड नाही, तुम्हाला कळेपर्यंत सांगण्याची जबाबदारी माझी आहे. जे असेल तर कार्य होतं, नसेल तर कार्य होत नाही, ते त्याचं कारणच नाही. समजा कल्पना करा की एखादं कारण असल्यानंतर कार्य होतं आणि नसल्यानंतर जर होत असेल तर ते त्याचं कारण नाही. याला शास्त्रामध्ये अन्वय व्यतिरेकानं ते कारण बसायला पाहिजे. परत बोलतो की जे आहे तरच कार्य तयार होतं आणि नसेल तर ते कार्य तयार होत नाही, त्याला कारण म्हणायचं नाही. समजा 2 पक्वाद हे कीर्तनाचं कारणच नाही, 4 पक्वाद हे कीर्तनाचं कारण नाही, फक्त पक्वाद हे कीर्तनाचं काय आहे की कारण आहे. 4 असले तरी कीर्तन होतं, 1 असलं तरी. तुम्ही जर लिहिलं की 4 पक्वाद असेल तरच कीर्तन होईल, तसं नाही आहे. कारण कशाला म्हणा, जे असेल तर ते कार्य होतं, नसेल तर होतच नाही आहे. सोपं सांगू का तुम्हाला? आता हे अलीकडे लग्नामध्ये DJ कंपल्सरी झालेला आहे.
त्याच्यानंतर लग्न म्हटलं की ब्राह्मण हे असायलाच पाहिजे, लग्न म्हटलं की मंडप असायला पाहिजे, लग्न म्हटलं की मंगल कार्य असायला पाहिजे, लग्न म्हटलं की जेवण असायला पाहिजे, लग्न म्हटलं की मामा मला वाटतं ते करावाले असतील, ते लांडगे असतील, ते असायला पाहिजे. पण याच्यातलं मूळ कारण तुम्हाला सांगतो. कारण DJ असला तरी लग्न होतं, नसलं तरी लग्न होतं. ब्राह्मण असला तरी लग्न होतं, नसलं तरी लग्न होतं. मंगल कार्यालय असलं तरी लग्न होतं, नसलं तरी लग्न होतं. बरं, मामा असलं तरी लग्न होतं, नसलं तरी लग्न होतं. आणि नवरदेव नवरी असले तरी लग्न होतं आणि नसले तरी होतं. आता नाही होत. कारण नवरदेव नवरी त्या लग्नाचं काय की कारण. का बरं? असेल तरच कारण होतं, नसेल तर ते होत नाही. म्हणून अन्वयामध्ये आणि व्यतिरेकामध्ये ते कारण बसायला पाहिजे. मला वाटतं अन्वयापेक्षा व्यतिरेकात ते कारण जर बसलं तर जास्त फिट बसत असतं. काय झालं की एका जणानं 2 धामाला यात्रा काढली आणि काढल्यानंतर आता आपण सगळीच यात्रा काढणारीच मंडळी. आणि मग यात्रा काढली आणि यात्रा काढल्यानंतर समजा इथून लक्झरी निघणार होती आणि सगळ्या लोकांना सांगितलं बा तुम्ही असं करा की बरोबर दुपारी 12 वाजता इथे या. मग दुपारी 12 वाजता सगळे लक्झरीतले लोक येऊन बसले. संध्याकाळचा मुक्काम मुक्ताईनगरला आहे. पण लक्झरीचा काही प्रॉब्लेम आला, लक्झरी थेट संध्याकाळी 6 वाजता आली. आल्यानंतर बापा काय आता वास्तविकता यांचं आरक्षित होते की नाही सीट, हे सगळ्याचे आरक्षित सीट होते. यांनी दमानी बसायला पाहिजे, पण लोक दमानी बसतच नाही. हे धुंबड जस काही एसटीत बसल्यासारखी. आणि मग म्हणू लागले महाराजाला, ते काय म्हणू लागले, आमचा सीट नंबर हे, आमचा सीट नंबर. मग महाराजांनी विचार केलाय आता गर्दी खूप झाली, वेळ खूप झाली. महाराज म्हणे एक काम करा, ज्याला जिथं जागा मिळेल तिथे बसा. पहिला मुक्काम मुक्ताईनगरला आहे आणि तिथं गेलो आपण की उद्या सकाळी तुम्हाला सीट नंबरप्रमाणे बसून देऊ. मग बसलं म्हातारी इकडं, बसलं म्हातारी इकडं, काही बायको तिकडे, हे माणूस इकडं. बस संध्याकाळी एकाची BP वाढायला लागली, त्याला BPची गोळी खायची, मग पांगलं त्याचं. आणि मग त्या महाराजाला म्हणू लागले का मग बायको बसली मागं, ती जवळची शुगरची गोळी. महाराज म्हणे काय करता. मग एका हॉटेलवर गाडी थांबविली, सगळ्याला खाली उतरलं आणि उतरल्यानंतर महाराजांनी काय सांगितलं, हे बघा एक काम करा, काय ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या पत्नीपाशी बसायचं आणि जिने तिने ज्याच्या त्याच्या पतीपाशी बसायचं. मराठी सांगतो जर चांगलं, ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्याच बायकोजवळ बसायचं आणि ज्याने त्याने ज्या बाईने तिच्या नवऱ्याजवळ बसायचं. हे अन्वयात बोलणं झालं. हे कशात बोलणं झालं? अन्वयात. बरोबर म्हणलं का नाही तो? ज्या बाईने आपल्याच नवऱ्याजवळ बसायचं म्हणजे त्याच्या गोळ्या फराळ वगैरे सगळं त्या ठिकाणी हिशेब लागेल. मग आता काही अनमॅरिडे होते, काही ना पत्न्याबरोबर, ते म्हणे मग आम्ही कुठं बसायचं. आता यांचं बसण्याचं चांगलं का नाही? अरे तो बोलला बरोबर, पण ते चुकीचं बोलल्या गेलं. मग महाराज म्हणे चांगलं कडे हे काम. महाराज म्हणे खाली उतरा. मग एक काम करा, ज्याने त्याने दुसऱ्याच्या पत्नीजवळ बसायचं नाही, जिने तिने दुसऱ्याच्या नवऱ्याजवळ बसायचं. याला म्हणायचं व्यतिरेकात बोलणं. विठ्ठला जाऊ दे, आता इतकं बारीक मी सांगत, मी कारण शब्दाची व्याख्या सांगू राहिलो. कारण म्हणजे काय? ज्याच्या असण्याने कार्य निर्माण होतं आणि नसेल तर निर्माण होत नाही, ते त्याचं काय की कारण आहे. निमित्त कारण कोणतं आहे? घट तयार झाला तर कुंभार त्याचं काय की निमित्त कारण आहे. कुंभाराशिवाय घट नाही आहे, पण कुंभार काही त्या घटात जात नाही, त्याचं काय की निमित्त कारण आहे. आणि माती ह्या घटाचं उपादान कारण आहे. कारण उपादान कारण त्याला म्हणायचं की ज्याचा कार्यामध्ये प्रवेश असून त्याच्याशिवाय कार्य सिद्ध होत नाही, त्याला म्हणायचं उपादान कारण. तसं तुम्ही वेदांत जर चिंतन केलं तर या जगाचं निमित्त कारण आहे निर्गुण निराकार ब्रह्म, आणि या जगाचं उपादान कारण आहे माया. कारण सगळ्या जगातील सगळ्या पदार्थामध्ये मूळ कारण जर काय असेल तर माया आहे. मग मला असं तुम्हाला म्हणायचं, मातीचं गाडगं असेल तर त्याला मातीचंच म्हणतो, तसं माया जर या जगाचं उपादान कारण आहे तर या जगातील सगळे पदार्थ हे कसे आहे? माईक आहे. विठ्ठला माईक शब्दाची तुकोबरायांच्या भाषेमध्ये आपण काय तरी व्याख्या करू. महाराज रती माईके दुःख
जनिते दुःखाचे जनिते रती माई गे नाही आधी आधी अवसान नाही आधी आधी अवसान नाही आधी अवसान नाही आधी आधी अवसान रती माई गे दुःखाची रती दुःखाची रती रती माई गे. महाराजांनी इतकी सुंदर व्याख्या तुकोबराने केलेली आहे. ए रती माई के दुःखाची जनिते. आणि उत्तरार्धामध्ये काय लिहिलं बघा त्यांनी, नाही आदी नाही अंती आणि नाही अवसान. म्हणजे आधी म्हणजे अगोदर नाही, अंती म्हणजे शेवटी नाही, आणि अवसानीमध्ये मधात नाही. ह्याच्यासाठी सोपा दृष्टांत तुम्हाला सांगतो. संध्याकाळची वेळ 4-5 जण हिंडायला चालले आणि त्यांना दोरीवर सर्प दिसला. एक ते पुढं चालू होतं ना, त्याला असं वाटलं की आपला सर्पावर पाय पडला की काय, आणि म्हणून तो उडाला आणि त्याच्या पाठीमध्ये एक असं धसकट घुसलं तुरीचं. तेवढ्यात अंधार पडला. त्यानं पायाला बोट लावल्याबरोबर त्या ठिकाणी त्याला थोडंसं बोलसर दिसलं. आणि मग तो बाकीच्याला म्हणू लागला मला सर्प चावला. मग बाकीचे म्हणे थांब तुला सर्प चावला तर आपण एक काम करू, लिंबाचा पाला खायला देऊ. लिंबाचा पाला तोंडात घातल्याबरोबर म्हणून मला गोड लागू राहिला. दुसरं काय म्हणते, लिंबाच्या पाल्याचा प्रयोग बरोबर नाही, आपण याला मिरची खायला देऊ. मिरची खायला दिली. ती म्हणे मिरची तिखट लागत नाही. एवढ्याच खाली बसलं ते म्हणे मला लहरा यायला लागल्या. जी किरडू तरी कापडाचे परी लहरा येत होते असाचे. मग त्या लहरा येऊ लागल्या. तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की लहरा कापडामुळं, दोरीमुळं का सर्पामुळे येऊ राहिल्या? याचं उत्तरच नाही तुमच्याकडे. दोरीमुळं लहरा म्हणावं तर तुमच्या अंगावर दोरी टाकली तर कुठं लहरा येत्या? बरं सर्प म्हणावं तर सर्प तिथे नव्हता, फक्त त्यांना भ्रम झाला. आणि रजू सर्पकारे भाषिले जगदंबे भाषिले जगदंबे भाषिले जगदंबे रजू सर्पकारे भाषिले जगदंबे भाषिले जगदंबे भाषिले जगदंबे. बांध करू नको, बांध कोरलाय हो. दुसऱ्याच्या बांधात उखर नाही घातलं पाहिजे, आपल्याच पट्टीत आणलं पाहिजे. विठाला माणसाला दृष्टांत सिद्धांत कळायला पाहिजे. मी सिद्धांत सांगत होतो, दृष्टांत काय सांगत होतो? दृष्टांत सांगत होतो की सिद्धांत? दृष्टांत सांगत होतो. सिद्धांत नंतर आहे पुढं. त्यांनी सांगितलं दृष्टांत सिद्धांत. आलं का ना? विठाला विठाला. माझं सांगण्याचा हेतू आता की एक मुलगा मोबाईल घेऊन आला आणि मग त्याने त्यावेळेस पाहिलं, हाती घेतल्या माळा फिटे सारपा भासाचा कंटाळा. आणि मग ते म्हणे गाडी ही दोरी आहे. माझा दृष्टांत संपला. ही माणसं त्या सर्पापर्यंत जाण्याच्या अगोदर दोरी होती का सर्प होता? बुजाडे महाराज, दोरी होती. जेव्हा बॅटरीकनं यांनी पाहिलं तर ही दोरी आहे, तेव्हा काय होती? दोरी. आणि जेव्हा मधा त्यांना सर्प दिसला तेव्हा काय होती? नाही, दोरीच होती. कारण जो पदार्थ अगोदर असतो, जो पदार्थ नंतर असतो, तो निराळ्या भासाला जरी दिसला तरी मधात तोच असतो. तसं महाराज म्हणतात आता, रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर. हे जग दिसायच्या अगोदर देव, ज्ञान झाल्यानंतर देव, आणि मधात जरी दिसलं तरी ते काय आहे की देव आहे. मग माईक पदार्थ कशाला म्हणायचं? जो पदार्थ अगोदर नाही, जो पदार्थ नंतर नाही, आणि मधात दिसतो त्याला काय म्हणायचं? माईक. म्हणून या विश्वामधील प्रत्येक पदार्थ हा काय की माईक आहे. एक चिंतन चालता चालता सांगतो, देव सर्वज्ञ का सांगू का की देवाची उपाधी माया आहे. आणि माया सगळ्या जगाचं उपादान कारण असल्यामुळं न सांगता तुम्हा कळू येते अंतर. इथे तुकाराम महाराज म्हणतात, देवा अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. हे बघा सज्जनानो, या माईक पदार्थाची व्याप्ती किती लांब गेली त्याची व्याप्ती तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात.
ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित झाले धडोरे तेथे दूषित जने धडोरे आणि मायेक पदार्थ आणि कनगे मायेक पदार्थ मायेक ब्रह्मादिक पदे आची शिराणी महाराजांनी ब्रह्मा अधिक हे पद असं आहे, बाकीची सगळी पदे त्याच्यात आली. ब्रह्मदेव तर आलेच, पण ब्रह्माला सोडून अलीकडली जी खालची पदे ती सगळी आली. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी श्रीमद भागवतामध्ये असं त्या ब्रह्मदेवाच्या आयुष्याचं वर्णन केलेलं आहे. 4 युग 1000 वेळेस गेली तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस, आणि 4 युग पुन्हा 1000 वेळ गेली तेव्हा ब्रह्मदेवाची 1 रात्र. आणि त्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये जे देहाचे पुरंदर 14 जाती. महाराजांनी लिहिलंय की आम्हाला ब्रह्मादिक पदे तर नकोच, म्हणजे ब्रह्मदेवाचं पद नको, पण खालची सुद्धा पदं नको. का? कारण ब्रह्मदेवाचं जे पद आहे तर ते कसं आहे सांगू का तुम्हाला. का शतएक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा अमोही. 100 जन्म ब्राह्मणाची घ्यायची, ब्रह्मकर्म करायची, आणि तिथे नंतर जायचं. आणि तिथे जरी गेला तो तर महाराज म्हणतात कैसे थोरवेचे मान पाहे पा, जो सृष्टीबीजाचा साठोपा परिपूर्णावृत्तीच्या मापा सिग झाला. महाराजांनी काय लिहिलं, ब्रह्मादिक पद म्हणजे अधिक पदानं जगातली जेवढी जेवढी पदे ती सगळी आली. हे घड्याळ असताना तर घड्याळाला 3 काटे असतात, सेकंद, मिनिट आणि तास काटा. फिरतो कोणता काटा फिरतो? 3ही फिरते, फक्त सेकंद फिरताना दिसतो, मिनिट दिसत नाही तरी फिरतो, आणि तास फक्त मला वाटतं 12 तासात एकदा फिरतो. तसं ब्रह्मदेव समजायचा तास काटा, इंद्रदेव समजायचा आपला मिनिट काटा, आणि तुम्ही आपली सेकंद काटी, बस दुसरं काही नाही. काय झालं म्हणजे चालताच गेली. एकदा काय झालं, हे ब्रह्मदेव इंद्रदेव हे देव जे होते ना हे अहंकारी होते. पहा आपल्याला भागवतामध्ये माहिती आहे की ब्रह्मदेवानेच असा विचार केला की कृष्ण परमात्मा हा पूर्ण अवतार आहे की म्हणून तपासावं, तर गाई वासरं चोरून नेले. एकदा इंद्रदेवाला असं वाटलं, पहा काय वाटलं सांगू का, करे म्हणे जून महिन्यामध्ये मी पाऊस पाडतो, लोकांच्या पेरण्या होत्या, आणि पेरण्या झाल्यानंतर हे सगळे शेतकरी कुठे जाते? पंढरपूरला. म्हणजे जर मी मेघाला आज्ञा केली नाही तर मेघ पडणार नाही, मेघ पडला नाही तर लोकांच्या पेरण्या होणार नाही, आणि पेरण्या झाल्या नाही तर हे काही पंढरपूरला जाणार. म्हणजे कृतघ्न कसं काय हे लोक, असं त्या इंद्राच्या डोक्यात आलं. म्हणजे यांनी एखाद्या ठिकाणी तर आपलं भजन करायला पाहिजे. शास्त्री महाराजाच्या दिंडीमध्ये कधी घेतं की विचारा बरं त्याला, इंद्राचं नाव कधी घेते? आमच्या दिंडीत तर नाही घेत, तुमच्या दिंडीत घेते की नाही? मग इंद्राला असं वाटलं की हे कृतज्ञ लोक आहे म्हणून आपण पाऊस पाडतो तेव्हा हे पंढरपूरला जातो. पण इंद्राने विचार केला की एकदा आपण एक काम करू की आपलं मूल्य तपासू. मला काय वाटतं, माणसानं आपलं स्वतःचं मूल्य कधीही तपासून घ्यायला पाहिजे. सगळं गाव म्हणतं गुरुजी चांगले आहे, विद्यार्थी म्हणते गुरुजी चांगले आहे, आणि पंचायत समितीचे बिओ आले आणि जे झापणं सुरू केलं, तर मला वाटतं गाव चांगलं म्हणतं आणि पोरं चांगली म्हणते म्हणून शिक्षक चांगलं नाही. शिक्षण अधिकारी म्हणायला पाहिजे हा शिक्षक चांगला आहे, लोकांनी म्हणायला पाहिजे आपल्याला चांगले, शहाणे माणसं संत यांनी म्हणायला पाहिजे की हा माणूस याच्यात बसवतो. नाही तर हे लोक काय, नाही तर मग लोक लय वेगळे बाबा.
लयच कलाकार. एक माणूस इतका फुगला तर त्याची भाऊजे म्हणलेले आमचे बाप्पूले चांगले कीर्तन करते. भाऊजेनं चांगले म्हणल्यावर काय माणूस चांगला होत असतो का? अशा बयाने यांनी चांगलं म्हणू नये. शास्त्र शुद्ध माणसाने कीर्तन करायला पाहिजे. विठ्ठला आणि मग इंद्रदेवाला वाटलं की आपलं मूल्य कळून घ्यायचं, आपण किती मोठे आहे तसं. आणि मग इंद्रानं काय केलं बरं का, ब्राह्मणाचं रूप धारण केलं, पंढरपूरमध्ये गेला. कोणत्या धर्मशाळेत गेलं तर विठोबा भजन नाही तर ज्ञानोबा तुकारामचं भजन. इंद्राचं नावच घेणं कोणी. इंद्र म्हणे काय बेमान लोक हे, मी पाऊस पाडला पेरण्या झाल्या म्हणून इथपर्यंत आले, हे एवढे बेमान. शेवटी त्याने विचार केला काय करावं, निघालं बाबा ते. तर त्याला असं वाटलं जाऊ दे आता आपण आलोच वरची अमरावती सोडून इथे आलो ना, तर आपण एक काम करू, आपलं मूल्य तपासू. मग कुठं तपासायचं, तो गेला एका मोठ्या मूर्ती संग्रहालयामध्ये. मूर्त्याची दुकान असतात ना, एक मकराना मार्बलचं मोठं दुकान, तिथे गेला बाबा इंद्र. आता अंगावर ब्राह्मणाचा वेश आणि मूर्त्या पासा ना तुम्ही. ब्रह्मदेवाची मूर्ती 5 फूट, त्याच्या शेजारी विष्णूची मूर्ती 5 फूट, त्याच्या शेजारी महादेवाची पिंड मूर्ती, इंद्राची, चंद्राची, सगळ्या मूर्त्या. आणि ब्रह्मदेवाला या इंद्राला वाटलं बरं झालं आपली इथं किंमत तरी कळलं नाही, ह्या सगळ्या देवा आहेत. गेला इंद्र दुकानदाराला विचारलं का ही मूर्ती कोणाची? म्हणे ब्रह्मदेवाची. काय किंमत याची? म्हणे 60,000. त्याच्याच बाजूला विष्णूची मूर्ती होती. म्हणे ह्याची काय किंमत आहे? म्हणे ह्याची किंमत 1,20,000. आता इंद्र ब्राह्मणाच्या विषयात होता. इंद्र म्हणजे दुकानदाराला कहो तुम्हाला काही कळत नाही राव, कारण ब्रह्मदेवाचे 60,000 आणि ह्या विष्णूची 1,20,000 म्हणजे दुप्पट किंमत कसं काय? बरं, ब्रह्मदेवाला 4 मुंडके 4 डोके, त्याला दगड जास्त लागला, मेहनत जास्त लागली, त्याची किंमत खरी 1,20,000 पाहिजे. पण विष्णूला 1 डोकं असल्यामुळे याची किंमत किती पाहिजे? 60,000. असं कसं काय? दुकानदार म्हणे तुम्हाला घ्यायचा का ब्रह्मदेव? जसं म्हणे नाही. मग चौकशी कशाला करू राहील? नाही नाही, मी असा विचार करतो म्हणे की ब्रह्मदेवाला दगड जास्त लागला, मेहनत जास्त लागली, तर त्याची किंमत खरी 1,20,000 पाहिजे, तर त्याची किंमत किती? 60,000. आणि विष्णूला 1 डोकं आहे, त्याला दगड कमी लागला, घड्याला वेळ कमी लागला, त्याची किंमत 1,20,000 कसं काय? अरे चंडाळा म्हणे आज ब्रह्मदेवाला तू आज भाव विचारला म्हणण्यात आतापर्यंत ब्रह्मदेव केल्यापासून भावाने विचारला कोणी? आता वेदार्थाचा गोवा कन्या विलास वेदेनायाचे सांगितले. तुम्ही पाहिलं का ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं? मला वाटतं एक मंदिर कोणतं कोणतं मला पुष्कर. पुष्करला मंदिर आहे तेवढं, त्याच्यात मंदिरच नाही. आता ज्या मालाला लोकच नेत नाही त्या मालाला भाव कसं काय? ब्रह्मदेवाचे भाव तूच विचारला म्हणे आज. नॉन कॅरेक्टर गॉड म्हणजे ब्रह्मदेव म्हणे. बरं जाऊ द्या म्हणे. मग विष्णूची कशी काय मूर्ती एवढी किंमत? अरे विष्णू भक्त प्रतिपाळक आहे म्हणे. भक्तारा चेपायापासी दुर्जनासी संहारे. बरं जाऊ द्या. याच्या बाजूला महादेवाची मूर्ती होती, हिची काय किंमत आहे म्हणे? नाही, हिची किंमत 1,80,000. म्हणे महादेवाची एवढी कशी काय किंमत? अरे महादेव वैराग्यवान आहे म्हणे. आणि एक गोष्ट तुम्ही चांगली ध्यानात ठेवायची की वैराग्यवानाची किंमत कोणत्याही काळात कधीही सारखीच असते, जीव की तू, त्याच्यात काही फरक नाही. वैराग्यवान माणूस कुठेही असू द्या, त्याची किंमत जशीची तशीच राहते. मला एक गाव असं दाखवा की ज्या गावामध्ये महादेवाचं मंदिर नाही, म्हणून महादेवाची किंमत 1,80,000. त्याच्या बाजूला याचीच मूर्ती होती, कोणाची? इंद्राची. मग इंद्र म्हणे विचारणंच नको. आता ब्रह्मदेवाचे जर 60 आहे, आपण लय एका ब्रह्मदेवाच्या दिवसात जर 14 इंद्र होते, त्याला वाटलं जाऊ दे विचारणंच नको, कारण हात दाखवून अवलक्षण कशाला पाहायचं. ते निघालं मागे गेलं, पुन्हा त्याच्या डोक्यात आलं काय जाऊ दे माझी शिर टोटा लेकिन दिल का खरखरा तर मिठा म्हणे. आपण जाऊ म्हणे आणि विचारू. बरं नाही म्हणतो तो पुन्हा विचार करू लागला. लयच किंमत खाली असली समजा 4-5 हजार तर ती परवडणार नाही. चल म्हणे जाऊ द्या. आणि पुन्हा गेला पण इंद्र वापस. का ब्रह्मदेवाची 60, विष्णूची 1,20,000, महादेवाची 1,80,000. तर ही मूर्ती कोणाची? म्हणे इंद्राची आहे. याची किंमत काय? म्हणे ब्रह्मदेव, विष्णू, महादेव ह्या तिन्हीतून कोणती एक मूर्ती घेतली इंद्र फुकट देऊन टाकतो म्हणे. असे इंद्राच्या यांच्या किमती नाही आहे. तुकाराम महाराज म्हणून म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने तेथे दूषित जनी जडो देसी
काय कारण आहे त्याचं कारण महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे त्याचे कळले आवाज, तुका म्हणे त्याचे कळले आवाज, तुका म्हणे त्याचे कळले आवाज, तुका म्हणे त्याचे कळले कर्म धर्म ना जीवन तजे, कर्म धर्म ना जीवन आदिकन लगे, आई का पदार्थ आदिकन लगे, आई का पदार्थ कर्म अनेक न लगे मायेक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. कार्यक्रमाची वेळ जवळजवळ पूर्ण संपलेली आहे, तरी 2च मिनिटामध्ये शेवटच्या अभंगाचं थोडंसं विश्लेषण करू. महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये वर्म, कर्म आणि धर्म असे 3 त्या ठिकाणी पद घातलेले. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. सज्जनानो, कर्मपूजा आहे, वर्मपूजा आहे आणि धर्मपूजा आहे. धर्मपूजा कोणते? पूजापत्र काही फल पुष्प तोय, बहुता दिवसा फेरा आला या नगरा. आपण धार्मिक दृष्टीने चिंतन केलेली जी पूजा आहे त्याला कोणती पूजा म्हणायची? धर्मपूजा. कर्मपूजा म्हणजे काय? आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होया परा तोषा लागे. आपण सर्वात्मक ईश्वराला स्वकर्मरूपी फुलं वाहणे त्याला कोणती पूजा म्हणायची? कर्मपूजा. आणि वर्मपूजा कोणती आहे? वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव, ही एक पूजा झाली. आणि तुका म्हणे त्याचे काय? कोण्याही जीवाचा न गडो मत्सर, आणि वर्म सर्वेश्वर, कोणाचाच मत्सर घडू नये. आणि म्हणून आज पहिला दिवस आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे या ठिकाणी अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर कीर्तन हे जीवाला मुक्त करण्याचं सगळ्यात मोठं काय की साधन आहे. खरं काय असतं सांगू का?
लोकनाट्य तमाशा मंडळातून माणूस बाहेर पडला की त्याच्या चेहऱ्यावर तमोगुणी आनंद दिसत असतो. एखादा सिनेमातून बाहेर पडला तर त्याच्या चेहऱ्यावर रजोगुणी आनंद दिसत असतो. आणि कीर्तनातून जेव्हा माणूस मंडपातून उठून जाईल ना तर त्याच्या चेहऱ्यावर सत्वगुणी आनंद दिसायला पाहिजे. म्हणून त्या कीर्तनामध्ये भक्ती, ज्ञान ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. पहिला दिवस आहे. आमचे परमश्री हरिभक्तीपरायण विष्णू महाराज सास्ते यांच्याद्वारे माझ्याकडे ही सेवा. याच्यावर आपल्याला असं बरंच चिंतन करता येईल. तरी वेळेचं बंधन मानून या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण भगवान महाराज गाडेकर असतील, काका महाराज खैरे, दादा महाराज पाटील आदी ही सगळी मंडळी आपल्या जालना जिल्ह्यातलीच आहे. आणि हे एक होणी बळी रे, हे असे सांगा तुम्हाला. या एकेकाचे मनोव्यापारी हे विश्व होय संवरे, हा कृपाचारुण पुरे एकलाचे चिल्या महाराज हे सगळे असतील. पण आता कसं असतं सांगता की काही माणसाची प्रकृती वेगळी असते. काही कीर्तनकाराची प्रकृती असते अशी असते की त्याला भडक चाली लागतात, आहे की नाही. काही कीर्तनकाराची प्रकृती अशी असते की त्याला रजोगुणी चाली लागतात. आता आमची प्रकृती अशी का मला थोडी सात्विक काय पाहिजे की चाली पाहिजे. आता तुम्हाला माहीत नसेल त्या कॅसिटी झाल्या आमच्या, ते बंद पडल्या सगळ्या. आम्ही एक 30 वर्षाच्या अगोदर भगवान महाराज गोडसे, भगवान महाराज सावंत, आम्ही काही खूप कॅसिटी काढल्या 4-5 अभंगावर. आता सावंत महाराजांनी मंडळी कशी आहे ना, ती पठाडे महाराजाच्या कीर्तनात प्रमाण म्हणणारी मंडळी. मग ते सावंत महाराज मला काय म्हणे, महाराज तुमच्या अशा धडक चाली पाहिजे म्हणजे जरा. भगवान महाराज गोडसे मोठे कलाकार, अरे ते जरा रजगुणाची चाली होत्या म्हणे, हे जरा सत्वगुणाची झाली आहे. आणि म्हणून या ठिकाणी झालेली सेवा सगळ्या आपल्या विद्येची देवता भगवान गणेश यांच्या चरणी समर्पित करून, आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून, न्यून्यते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनिवत असे. पुन्हा एकदा या ठिकाणी आमचे हरिभक्ती